सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा चांगला जाईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मोठा नफा मिळू शकतो, मात्र यासाठी तुम्हाला जास्तची मेहनत ही घ्यावी लागेल. एक्स्ट्रा काम केल्यामुळे तुमचं आरोग्य मात्र बिघडू शकतं, त्यामुळे थोडी काळजी घ्या. तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल. जॉब करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला प्रगती करण्याची संधी मिळेल. ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांच्यासाठी विवाहाचा चांगला प्रस्ताव येऊ शकतो, ज्यामुळे त्यांचं मन प्रसन्न राहील. तुमच्या घरी धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. बिझनेस करणाऱ्या लोकांना एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. तुमचं कौटुंबिक जीवन देखील आज आनंदी राहील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडा चढउतारांचा राहील. जर तुम्हाला कोणालाही पैसे उधार द्यायचे असतील तर विचार न करता कोणालाही पैसे उधार देऊ नका, नाहीतर तुम्हाला ते परत मिळवण्यासाठी प्रचंड त्रास होईल. विद्यार्थी त्यांचं काम आज वेळेवरती पूर्ण करतील आणि त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील. आज त्यांचं मन प्रसन्न राहील. आज जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये कुठलाही निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्यावा लागेल. तुमची आर्थिक स्थिती आज थोडीशी डळमळीत राहू शकते. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कर्क राशीच्या लोकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तुमचं आरोग्य एकदम फिट राहील. जर तुम्ही सोशल वर्क करत असाल तर लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील, ज्यामुळे तुम्हाला प्राऊड फील होईल. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन आखू शकता. आज सिंगल लोकांना कोणीतरी स्पेशल व्यक्ती भेटू शकते, त्यामुळे तुमचं आयुष्य देखील बदललं जाऊ शकतं. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला जाईल. जे लोक जॉब करतायत त्यांना आज गुड न्यूज मिळू शकते. तुम्ही तुमच्या प्रेयसीच्या सोबत लाईफ एन्जॉय कराल आणि त्यांच्यासोबत तुम्ही बाहेर फिरायला सुद्धा जाऊ शकता. जर तुम्ही आज मंदिरामध्ये किंवा धार्मिक स्थळी जाऊन गरीब लोकांना मदत केली तर तुम्हाला चांगलं पुण्य मिळेल, ज्यामुळे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. आज तुमचा व्यवसाय अत्यंत व्यवस्थित चालेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा चांगला जाईल. जर तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम खूप दिवसांपासून रखडलेलं असेल तर ते आज वेळेवरती पूर्ण होण्यास मदत होईल. राजकारणामध्ये असलेल्या लोकांना आज एखादं जबाबदारीचं काम मिळू शकतं. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या बायकोशी चांगले संबंध राहतील. तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरसोबत आनंदी जीवन जगाल आणि तुमच्या घरामध्ये भरपूर सुख येईल. तुम्हाला व्यवसायामध्ये आज चांगला प्रॉफिट होईल. आज जर पैसे तुम्हाला व्यापार किंवा मालमत्ते संबंधित कुठलीही केस तुमची जर कोर्टात अडकलेली असेल तर ती देखील आज तुमच्या बाजूने निकाल लावून देईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. जर आज तुम्ही मंदिरामध्ये गेलात तर तिथल्या गोरगरिबांना दान नक्की करा. त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास
तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. फुफ्सांसंबंधी काही समस्या जर तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. खूप दिवसांपासून रखडलेलं काम तुमचं आज पूर्ण होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. जर पैसे, व्यापार किंवा मालमत्तेसंबंधित कुठलीही केस जर कोर्टात अडकली असेल तर तो सुद्धा आज तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तुम्ही तुमच्या घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये काम करू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक राहील. तुम्ही थोडेसे टेन्शनमध्ये असाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. मन लावून मुलं अभ्यास करतील. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर पास होण्यासाठी तुम्हाला खूप हार्डवर्क करावं लागेल. ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना योग्य जोडीदार शोधायला थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे तुम्हाला अजून थोडीशी वाट पाहावी लागू शकते. आज तुमच्या पगारामध्ये वाढ होऊ शकते. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा चांगला जाईल. आज कोणाला काहीही तुम्ही चुकीचं बोलू नका, नाहीतर तुमच्या बोलण्यानं समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकतं. तुम्ही कोणत्याही भांडणामध्ये पडू नका. जर तुम्हाला शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर विचारपूर्वक पैसे गुंतवा. तुम्हाला नुकसान सुद्धा होऊ शकतं. जर आज कोणी तुमच्याकडे पैसे उधार मागायला आलं तर कोणालाही पैसे उधार देऊ नका, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात आणि तो माणूस तुम्हाला तुमचे पैसे परत देण्यासाठी तुम्हाला त्रास देऊ शकतो. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की जे लोक राजकारणामध्ये आहेत त्यांना आज मोठी जबाबदारी किंवा एखादं मोठं पद मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमचा व्यवसाय आज खूप चांगला चालेल. छोट्या व्यावसायिकांना सुद्धा मोठा फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला बिझनेसमध्ये एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. तुम्हाला त्याचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये आज प्रमोशन मिळू शकतं. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा खूप चांगला जाईल. तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकाल. फक्त मेहनत करत राहा. तुमच्या कुटुंबातील लोकांशी तुमचं वागणं हे चांगलं राहील, त्यामुळे तुमच्या घरामध्ये आज शांतता नांदेल. तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्ही आज तुमच्या प्रियकरासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता आणि तुमच्या भावना त्यांच्यासमोर तुम्ही व्यक्त करू शकता. तुम्ही तुमच्या मनातलं तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगाल तर ते आज समजून घेतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज एखाद्या गोष्टीवरती जर विचार करत असाल आणि जर निर्णय घ्यायचा असेल तर कोणाचाही सल्ला घेऊ नका. तुमचा व्यवसाय आज चांगला चालेल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा होण्याची दाट शक्यता आहे. तुमचा व्यवसाय आज वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आणि तुमच्या मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आज तुमचा पती तुम्हाला खूप जास्त आनंद देईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदूळ दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.